हाय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, दुपारचं झोपलो होतो ना, आता झोपलो झोपीतून उठलो आणि लागली ताण. चला म्हटलं पाणी पिऊन घ्या. आलो पाणी प्यायले, काढलं पाणी, लागलं आता प्यायले. पाणी घे पिऊन झालं, गिलास ठेवून द्या म्हटलं. त्या गिलास ठेवून दिला, घरी कोणीच नाही आहे. घरी होता आपण एकटाच, तर काय करावं होतं, काढला मोबाईल चालू केला ब्लॉग. तर मित्रांनो, आता हातपाय इतपाय उठले. दुपारी झोप बी काय मस्त झोप राहायची वा, मस्त. घरी कोणी नाही राहिलं, काही नाही राहिलं, मस्त मस्त झोपून राहतो. 2 दिवस झाले अशी ऊन जगून राहिली घराकडे. जातो म्हटलं, कूलर घेऊन येतो म्हटलं. आता असं वाटते पावसाळ्यात उन्हाळा आहे, उन्हाळ्यात पावसाळा, काही समजून नाही राहिला माणसाले. रशीद केस करून द्यायला लागते. तर आता आपल्याला तयार झाले, केस खतरनाक झाले. तर मित्रांनो, आहे पंखा चालू केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. एवढं कोरोना ऐकून राहिले, पंखा चालू केल्यावर आवाज येते. मित्रांनो, जाऊ द्या, आता होत असते ते. पोळ्याचा चिवडा घेतला मी ना, काय करावं म्हटलं, पोळ्याचा चिवडाच करून टाकला. भाजी गिजी खातात नव्हती म्हणून पोळ्याचा चिवडा केला, पुन्हा खाल्ला दिले. तर मित्रांनो, तुमच्या इकडे गहू किती रुपये भावानं चालू आहे? आता हे पा, आम्ही नाही घेतले गहू. हे 2 पोते आहे आणि एक ड्राम आहे. आम्ही 1900 भावाने घेतले वाले गहू. म्हणजे आम्ही 3 क्विंटल गहू घेतले. 3 क्विंटल झाले आम्हाला 8,700 रुपयाचे. तर विदर्भात गहू एवढा चालू आहे. तर तुमच्याकडे केवढा चालू आहे गहू, हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.